ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। नमस्कार लाडक्या बहिणींनो, नवीन ऑप्शन आलेला आहे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात। पहा, यावरती क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन झालेली आहे। ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आधार क्रमांक, कॅप्चा मी सहमत आहे आणि ओटीपी पाठवल्यानंतर ओटीपी प्रमाणीकरण झाल्यानंतर आपली ई केवायसी होणार आहे। पण शासनाकडून अशी कोणतीही घोषणा अद्याप झालेली नाही, पण त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती ही माहिती देण्यात आलेली आहे। माहिती पाहू शकता। ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात असा दिलेला आहे, करू शकतात असा मेसेज आहे। पण ज्यावेळी सरकारकडून याची अधिकृत माहिती येईल त्यावेळी आपल्या चॅनलवरती याबद्दलची माहिती देण्यात येईल। पण ई केवायसी कशी करायची? ई केवायसी होतच नाही। यावरती क्लिक केल्यानंतर नवीन ऑप्शन ओपन होतो, पण पाहूयात कशा पद्धतीने ई केवायसी होते ती। चला तर माहिती घेऊया। डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला ladkibahin.maharashtra.gov.in ही वेबसाईट देण्यात आलेली आहे। या वेबसाईट वरती आल्यानंतर पहा, आपल्याला इथे दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात। आता पहा, येथे क्लिक करू शकतात असा मेसेज आहे आणि इथे तुम्हाला हेडलाईन देण्यात आलेली आहे। यावरती क्लिक केल्यानंतर नवीन एक वेबसाईट ओपन होते, ती म्हणजे पाहू शकता ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। यामध्ये पहा, आपल्याला आधार नंबर इथे एंटर करायचा आहे। हा कॅप्चा इथे देण्यात आलेला आहे। आता इथं आधार प्रमाणीकरणासाठी संमती हा ऑप्शन आहे, हे वाचून घ्या। मी वरील नमूद केलेल्या आधार क्रमांकाची धारक लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी साठी महिला व बाल विकास विभागास म्हणजेच WCD स्पष्ट संमती देते। या योजनेसाठी माझी ओळख पडताळणी करण्यासाठी WCD विभागास माझे आधार तपशील जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता व बायोमेट्रिक माहिती, बोटांचे ठसे किंवा डोळ्यांची तपासणी UIDAI मार्फत वापरण्यास अधिकृत करते। ही माहिती केवळ ओळख पडताळणी आणि योजनेशी संबंधित संपर्कासाठी वापरली जाईल यासाठी आहे आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे, तरच ओटीपी जातो। मला पटत नाही म्हटल्यावर ओटीपी येत नाही, म्हणजे तुम्ही सोडून द्या मला पटत नाही म्हटल्यावर। आता केवायसी कशी करायची? इथे आधार नंबर एंटर करा, हा कॅप्चा इथे फिल करा आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करा। ओटीपी पाठवा या ऑप्शनला क्लिक करा। आता पाहूया। पहा, आधार कार्ड टाकलेला आहे, कॅप्चा फिल केलेला आहे, ओटीपी पाठवा यावरती क्लिक करतो। पहा, हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही असा एरर येत आहे। पण हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत आहे, पण आपल्याला एरर दिसत आहे। पहा, पुन्हा एकदा मी ट्राय करतो। पहा, पुन्हा मी ट्राय केले, 2-3 महिलांचे आधार कार्ड घेतले आणि ओटीपी पाठवला, पण हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही असा आपल्याला SMS दिसतोय, म्हणजेच एरर येत आहे। अद्याप वेबसाईटला एरर आहे। पाहू शकता इथे माझी बहीण लाडकी योजनेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। हा ऑप्शन ओपन मात्र झालेला आहे, पण इथं अद्याप आधार क्रमांक ओटीपी पाठवून घेत नाही आहे। तर पहा, अशा प्रकारे आपल्याला ई केवायसी करता येणार आहे, पण तुर्तास वेबसाईटमध्ये काम चालू असल्या कारणाने आपण ई केवायसी करू शकत नाही। शासनाकडून अधिकृत जर माहिती मिळाली की ई केवायसी करा तरच हप्ते मिळेल, त्यावेळेला आपण व्हिडिओ बनवू, तरच त्यावेळी आपण ई केवायसी करायचं आहे। किंवा शासनाकडून जी अधिकृत माहिती येईल ती आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देण्यात येईल, त्यामुळे आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।